कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हॅलो रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जोडी म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे बापर खुमा देवी वर सुखाचे आगर बापर खुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वर तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम संसार सुफळ झाला गे माये आजी संसार सुफळ झाला गे माय आजी संसार सुफळ झाला गे माये आजी संसार सुफळ झाला गे माय खेले पाय विठोबाचे केले पाय विठोबाचे केले पाय विठोबाचे तो मज भावा तो मज हो मज भावा तो 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 मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग वेळोवेळा भावा पांडुरंग वेळोवेळा भावा पांडुरंग बापर खुमा देवी वरून विसंबे सर्वथा महादेवरून सभे सर्वथा बापर खुमा देवी वरून विसंबे सर्वथा बापर महादेवरून सभे निवृत्तीने तत्वता सांगितले निवृत्तीने तत्वता सांगितले निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज भावा तो मज तो मज भावा तो मज भावा तो मज भावा तो मज तो मज भावा तो मज वेळोवेळा भावा पांडुरंग वेळोवेळा भावा पांडुरंग वेळोवेळा भावा पांडुरंग विठोबार कुमाई गोपाल कुमार गोबार कुमाई गोपाल कुमार गोबार कुमाई गोपाल कुमार गोबार कुमाई गोपाल कुमार गोबार कुमाई गोपाल कुमार
आजे संसार सुफळ झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. बाप रखुमा देवीवरून विसंबे सर्वथा, निवृत्तीने तत्वता सांगितले. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यौषहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. आता हृदये आपुले, चौफाळुनिया भले, वरे वैसू पाऊले श्री गुरूंचे. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुझा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरतं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. श्री संताची ये माता चरणावरी, श्री संताची ये माता चरणावरी, संताची ये माता चरणावरी, श्री संताची ये माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची ये माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची ये माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, आता विश्रांत हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग ही करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी,
वाढले अंतरी प्रेम सुख. आमचा बेस काय असेल ते बंद करा, थोडा विकू द्या फक्त. आजे संसार सुफळ झाला गे माये, देखियले पाय विठोबाचे. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. अनंत कोट कृपा सिंधू भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, सकल साधू संतांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला महिनावारीचा नेम शुद्ध वारी, भगवान परमात्म्याच्या या शुद्ध वारीच्या निमित्ताने ज्या महापुरुषांनी ही परंपरा प्रारंभ केलेली आहे, ज्यांचा आशीर्वाद या परंपरेला आहे, परमपूज्य परमादरणीय वैकुंठवासी गुरुवर्य स्वामी निगमानंद बाबांच्या आशीर्वादाने ज्यांनी ही परंपरा प्रारंभ केली, परमपूज्य परमादरणीय गुरुवर्य वैकुंठवासी विश्वांबर बाबा शास्त्री बाबांच्या मार्गदर्शनाने त्यांनीच ही प्रथा या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि त्या प्रथेला मार्गक्रमण करत पुढं चालूच जे ठेवत आहेत, जे चालवत आहेत, परमपूज्य परमादरणीय आमचे गुरुबंधू असणारे उद्धवजी महाराज शास्त्री माऊली संस्थान यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित सर्व माता भगिनी, सर्व आदिशक्ती या रूपामध्ये विराजमान सर्व माता माऊल्या आणि भगवत स्वरूप सर्व पुरुष या ठिकाणी विराजमान आहेत. आणि मंचावरती सर्व श्री हरिभक्तपरायण नाशिकेतजी अण्णा झरे आहेत, श्री हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज इंगोले आहेत, श्री हरिभक्तपरायण सिंगटे महाराज आहेत, मारुती महाराज सगळेच मारुती महाराज आहेत, सगळेच पाठीमागं 2 चोपदार आहेत, तरी मी पळून जात नाही. तरी 2-2 चोपदार, एकूण सर्व आमची बालगोपाल मंडळी विराजमान आहे. आमच्या समोर श्री हरिभक्तपरायण विष्णू महाराज, हो ते विष्णू मी राम, श्री हरिभक्तपरायण महादेव महाराज. वा, सगळे एकत्रित आले हो आता. असं एकत्रित आनंदित वातावरण आहे. तिकडं आणखीन चांगली खिचडी भारी व्हायला लागली बरं का. बरं झालं ते हायवेनी वास तिकडं जातो, इकडं येत नाही, त्याच्यामुळं काही चिंता नाही. फक्त एकच आहे, कोणीही आज टाळी वाजवायची नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही, आणि झोपल्याशिवाय कोणी विठाला 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 अजे संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. आज विशेष म्हणजे जे निमित्त आहे, श्री संत कुलभूषण नगदनारायण महाराज यांची आज पुण्यतिथी पण आहे आणि आज एकादशी पण आहे आणि सुंदर हा माऊलीचा दरबार आहे, परत गुरु शिष्यांचाही दरबार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या समोर माऊलीचाच 3 चरणाचा अभंग गायलेला आहे. सरळ आणि सोपा आहे, याचं आपण चिंतन करणार आहोत. एका महापुरुषांची पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्ताने हा अभंग निवडलेला आहे.
बघा, परमार्थाच्या शिड्या आहेत. परमार्थामध्ये चालत असताना जसं शिखरावर आपल्याला जायचंय सहज, तर प्रत्येक पायरी आपण पाठीमागं टाकल्याशिवाय पुढे आपल्याला जाता येत नाहीये. त्याप्रमाणे शिखरावर जायचं असेल तर प्रत्येक पायरी आपल्याला मागं टाकावी लागणार. 999 पायऱ्या गिरनारला आहेत म्हणतात, आहे का नाही? प्रत्येक पायरी मागं टाकावं लागणार. त्यावेळेला पुढे जातात. आता रोपवे, आता केदारनाथला रोपवे झालाय, प्रत्येक ठिकाणी रोपवे. तसं शिखरावर जर आपल्याला जायचं असेल तर पायरी मागं टाकावी लागते. आणि ती पायरी एकदमच जर आपण शिखरावर जर पळत गेलं तर जमत नाही, दमानी जावं लागतं. काही काही लोक सुरुवातीला लईच वेग दाखवते तर मध्ये जाऊन बसत सश्यासारखं, आहे का नाही? म्हणून परमार्थामध्ये सुद्धा वेग असला पाहिजे, पण आपल्या जो वेग आपण धरलेला आहे त्याला खंडना पडता कामा नये. म्हणून संतांनी आपल्याला सांगितले, परमार्थामध्ये तुम्ही चाललात ना, मग हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. तुम्ही पोहोचणार, पण दमानी चालावं लागणार तुम्हाला. दमानी गेल्याशिवाय पोहोचू शकत, दमानी चालावं लागणार. म्हणून परमार्थामध्ये प्रत्येक पायरी समजून घ्यावी लागते. लौकिकामध्ये पायरी चढावी लागते आणि परमार्थामध्ये समजून घ्यावी लागते. पहिली पायरी परमार्थाची शब्द परिचयाची आहे, दुसरी पायरी परमार्थाची अर्थ परिचयाची आहे, तिसरी पायरी परमार्थाची तात्पर्य परिचयाची आहे, आणि चौथी पायरी अनुभूतीची आहे. आळंदीला आम्ही महाराज कोणी जरी गेलं तर तिथं गेल्या गेल्या हरिपाठ पाठ करा पाठ. मग तिथून सुरू देवाची द्वारी सौवेदिदान त्रिगुणासार भाविन भक्ती योगयाग विधी सद्बोध झाला पर्वताप्रमाणे संतांची संगती. पूर्ण हरिपाठ पाठ करा, काकडा पाठ करा, गीतेची संता, आहे का नाही? ऊर्ध्वमूल, काही कायला ऊर्ध्वमूलच येत नाही, लय परेशानी. पहिल्या अध्यायामध्ये एक असं आहे, हातवई ताना तथा येईना. ते म्हणतं हातपाय ताणले तरी येईना. प्रत्येक नुसतंच सोपं नाही, रटावं लागतं. जसं खोदत पाणी आणि घोकत विद्या. विठाला विठाला वाङ्मय नुसतं पाठ करा. आम्ही सुरुवातीला ऋषिकेशला गेलतो. ऋषिकेशला काय आम्हाला लवकर ते कळच ना महाराज. ऐवन रेल रे केवंग गाय व छायवर अटला यमागरणाम झबाय गडदास. मग काय केलं त्यांनी, आमचे एक मित्र होते, शिकवणारे आचार्य होते. ते म्हणले इथं काय आपल्याला जुळणार नाही, स्वामीजीकडे जा. स्वामीजीकडे गेलो. स्वामीजी म्हणले कंठस्थ करना पडेगा पुरी लघु सिद्धांत कौमुदी वृत्ति के सहित करेगा. स्वामीजीला जे करेंगे हाँ करना पडेगा. स्वामीजीचं शरीर अंते धिप्पाड. हो, मग 1275 सूत्र पाठ करायचे वृत्तीसहित. त्याच्यात पुन्हा महाराज ते पहिले तर ते संज्ञा प्रकरण वगैरे हलंते वगैरे चालू राहतं. तस्य लोप आदर्शनान लोप मानसिक गाडी चालते. ते आजसंधी होते, हलसंधी होते, विसर्ग संधी होते, अजंत पुल्लिंग हलंत पुल्लिंग होतं. ते शेडलिंग चांगलं जातं. पण पुढं भवादय लागलं, लट लोट लंग लिंग, ते मग माणसाला लय गे. त्याच्यात पुन्हा ते सेट नेट अनिट कारिका ती पाठ करायची म्हणले की विषयच नाही बाबा. ती कारिका ज्यांनी पाठ केली त्याला माहिती ते. मी नुसतं पाठ पहिले पाठ करा. पाठ केल्याच्या नंतर महाराज काही काही वाङ्मयामध्ये पण निळोबरायच्या गवळणी, मराठी वाङ्मयामध्ये माऊलीच्या आणि निळोबरायच्या गवळणी पाठ करायला सगळ्यात कठीण, सगळ्यात अवघड. माऊलीच्या गवळणी निळोबरायच्या गवळणी पाठ करणं एवढं सोपं नाही. चौपदरी गवळणी येतात, पाठ करायला गेलं की माणसाला ते गुतवत येतं, गुतवून टाकते. म्हणून पहिला टप्पा आहे शब्द परिचय. आणि पाठ केलं, संतांनी पुन्हा सांगितलं पाठ केलं, बस त्यांनी पुन्हा पाठ केलेली जी हवा आहे ती काढून घेतली. काय नुसतं पाठ केलं का म्हणले, अर्थाविन पोथी वाचो निकाय, अर्थाविन पोथी वाचो निकाय, अर्थाविन पोथी
भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचूनी काय. सगळ्यात प्रेमाविन भजन. भजनामध्ये काय लागतं? प्रेम लागतं. माता माऊल्यो, सगळ्यात भोजनामध्ये महत्वाचा घटक कोणता? तुमचं आमचं अंतर लय झालंय. श्रोते मंडळीचं सगळ्यात महत्वाचा घटक भोजनामध्ये तेल नाही. काही काही माता माऊल्या महाराज लोकांना भाजी करत असताना आम्हाला पण अनुभव आहे, टाका असा तरंग आला पाहिजे तेलाचा. लय तेल टाकलं की भाजी चांगली होती का? नाही, तेल मापात पाहिजे, आहे का नाही? मीठ भोजनामधला महत्वाचा घटक आहे का नाही? मीठ घरात असतं का बाहेर? सोनं घरात असतं का बाहेर? सोनं कपाटात आणि मिठाचे पोते पुढे उघडे मोकार. सगळ्यात महत्वाचं रोज लागणारं मीठ आहे ते नाही. तसं आपल्या जीवनामध्ये भजन जे आहे त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. प्रेमाविन भजन. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम महत्वाचं आहे महाराज. जसं तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोर पण जळावी ते भजन. म्हणून महाराज प्रेमाविन भजन. आणि दुसरा दृष्टांत गोड दिला महाराज संतांनी, नाकाविन मोती. माता माऊल्यांना एकीच्या मालकानी महाराज तिला बर का नथनी केली. नथनी केली, ती खडा गिडा भारी बसवला. आणि माता माऊल्यांना कोणताही जरी एखादा अलंकार केला का तर त्या अलंकाराची सहनिशा विचारपूस 4 माऊल्यांनी करायला पाहिजे, तर तो अलंकार तिला केल्यासारखा वाटतो, आहे का नाही? साधं उदाहरण आहे हो. एका माऊलीने कडे पाटल्या केल्या, पण त्या काळात काय लाईट नव्हतं, काय नव्हतं, आहे का नाही? कडे पाटल्या केल्या आणि रस्त्याने चालल्याच्या नंतर अशी खाता झटकायची. लोकांना कळाव, कोणीतरी मला विचाराव. खनखनी एखाद्या भांड्याला हाणायची, जेणेकरून की हिला तरी लक्षात येईल की कडे पाटल्या. कोणीच विचारलं नाही महाराज. तनफन 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 करत एका कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिला. तू तरी म्हण ना कडे पाटल्या कधी केल्या म्हणून. सर ते शेवटी तिला दमस निघाणे, रागच महाराज अनावर. जेवण गोड लागणं, जेवण श्रीखंड सुद्धा तिखट लागू लागला, बाकीचं तर सोडा. इतकं महाराज रात्रीला गंज लागलेली होती, मागं पुढं बघितलंच नाही तिने. काडी लावून टाकली, लोक धावले, जुना काळ. आणि मग तिच्यामध्ये गंगूनी विचारलं सकूला, सकू हे कधी केल्या? ती म्हणले, गंगू हे जर दुपारी झालं असतं तर हे नसतं झालं. विचारणं लय महत्व आहे. काय काही माता माऊल्यांना ती विचारावं लागतं. आता तिला नथनी केली भारी, आणि विहिरीवर जुना काळ ते आड असायचे पाणी सेंदायला. जुन्या काळात पहुरा का आता बटणं झाले, घरपोच पाणी. जुन्या काळात ते पाणी सेंदायचं काम असायचं. ती पाण्याला गेली, तिला सर्दी नव्हती, पाणी बदल झालं नाही, काय नाही, सर्दी गिर्दी काहीच नाही. पण ती तीनदा नाक ओढायची. माझा माईक जे बसलेला आहे आवाज सध्या, त्याशी नाकानी तीनदा ओढायची. कशामुळं? की कोणीतरी म्हणावं
की नथनी कधी आणली. तिथून कबीर महाराज चालले होते. कबीर महाराजाला महाराज त म्हणलं की तपिलक आहे का नाही. न सांगता तुम्हा कळो येते. कबीर महाराजाला काय सांगायची गरज आहे. कबीर महाराज चालता चालता कबीर महाराजांनीचा भाव ओळखला आणि कबीर महाराज तिला उत्तर देतात. हो नाक दिया जिस यार ने नहीं नथनी दी जिस यार ने उसे सुमिरत बार बार. नाक दिया जिस यार ने उसे भूल गई नार. बघा ज्या परमात्म्याने नाक दिलं त्याचं कधी स्मरण नाही. ज्यांनी नथनी केली त्याचं माझ्या पतीने नथनी केली माझ्या पतीने नथनी केली नुसतं विचारावं असं वाटतं. विठाला तुझ अल्लाह ने पैदा किया तुझ अल्लाह ने पैदा किया उनका क्या तू फल पाया. नाम नहीं जाने सेवा नहीं जाने नाम नहीं जाने सेवा नहीं जाने मुफ्त जन्म गमाया गमाया. राम भजो तुम राम भजो रे राम भजो तुम राम भजो रे भजो तुम राम भजो रे राम भजो राम भजो राम भजो. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. म्हणून देवाने एवढं सुंदर बनवलं. महाराजांनी प्रमाण दिलं की अल्लाह असो भगवान असो सुंदर काया दिली आणि आपण त्याला विसरून दुसरीकडेच आपण भटकत आहोत. म्हणून प्रेमाविन भजन नाकाविन मोती. अर्थाविन पोथी वाचून काय. पोथी पाठ केली पण जर अर्थ माहीत नसेल तर काही कामाचं नाही. अर्थाविन पाठांतर कासया करावे उगीची मरावे घोकोनिया. नुसतं घोकून मरावं लागल म्हणले. कशामुळं पाठांतर लय केलं पण वरमधूर राहिलं. बहु केले पाठांतर वरम राहिले वर्म राहिले दुर वर्म राहिले दुर. बहु केले पाठांतर वर्म राहिले दुर वर्म राहिले दुर वर्म राहिले दुर. बहु केले पाठांतर वर्म राहिले दूर वर्म राहिले दूर वर्म राहिले दूर. बहु केले पाठांतर वर्म राहिले दूर वर्म राहिले वर्म राहिले दूर वर्म राहिले दूर वर्म राहिले दूर. पाठांतर भरपूर केलं पण अर्थ जर कळत नसेल तर शास्त्र त्याला किंमत देत नाही. काही काही आता ब्राह्मण मंडळी काही वेद पाठी सगळं वेद कंठस्थ असतात. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद सगळे मंत्र त्यांच्या पाठ असतात बरं का. जसं स्वस्ती न इंद्र वृदस्रवाः स्वस्ती नः पूखा विश्ववेदाः. मंत्र पाठ आहेत पण या मंत्राचा प्रत्येकाला अर्थ माहीत आहे असं नाही. म्हणून तर एके ठिकाणी तुकोबाऱ्यांनी सांगितलं महाराज त्यांचं ऐकून तुम्ही पाठ करा आणि डोक्यावर नुसतं ओझं घेऊन फिरा. आम्ही तसं नाही. आम्हाला त्या वेदाचा मेन गाभा अर्थ माहीत. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. येराने वहा
शब्दाचा अर्थ म्हणले आम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही नुसता भार वाहा म्हणजे डोक्यामध्ये कंठस्थ करून नुसतं वागवत राहा. जसं भद्रं कर्णेभिः भद्रं कर्णेभिः, कानाच्या द्वारा भद्रम नाम कल्याण प्रत तुम्ही श्रवण करा. चक्षुर पश्येम, चक्षुच्या द्वारा तुम्ही चांगलं पहा. हे त्याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. सहस्रसी म्हणजे देवाला 1000 डोकेत, देवाला 1000 पाय, देवाला 1000 नेत्र आहेत, असा त्याचा अर्थ तुकोबराय म्हणतात आम्हाला माहित आहे. आणि नेमका त्याचा सार गर्भ असा आहे, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, त्याप्रमाणे अर्थ तुकाचे साधिला. अर्थ इतका साधला म्हणजे आम्ही फक्त भगवान परमात्म्याचं सार नाव तोही घेतले, बाकीचं कंठस्थ करून गर्व करीत बसलो नाही, सार घेतला आम्ही. म्हणून महत्वाचा आहे अर्थ माहीत पाहिजे. म्हणून अर्थपरिचय, तर अर्थपरिचय होतो. त्याच्या तिसरा टप्पा पुढचा आहे शब्दपरिचय, अर्थपरिचय. त्याच्या पुढचा टप्पा आहे तात्पर्य परिचय. विठाला तात्पर्य परिचय. तात्पर्य म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो बर का, संतांची संगती करायला पाहिजे का नाही? करायला पाहिजे, आहे का नाही? बरोबर आहे, करायला पाहिजे. संतांची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंते. संतांची संगती थोर लाभ झाला, मोह निरसला, माया देख अखंड जया तुझी प्रीती, मजती तयाची संगती. संतांची संगती करायला पाहिजे. एका अंगाने संत सांगतात संतांची संगती करा, दुसऱ्या अंगाने सांगतात संताची संगती करू नका, संत संगती न करावा वास, एखादे गुण दोष अंगायती. आणि बर का, संतांची संगती करू नका म्हणजे त्यांच्या जवळ जर राहिलं ना, चांगले गुण कोणी घेत नाही. संतांच्या जवळ जर राहिलं ना, चांगले गुण कोणी घेत नाही. कोणते? सगळे वाईटच गुण घेणार बर का. म्हणून जास्त संतांच्या जवळ पण जायचं नाही बर का. आपल्या श्रद्धेला तडा जाईल, आपलं नुकसान होईल असंही करायचं नाही. आणि संतांची संगती सोडायची नाही, आणि जास्त जवळ पण जायचं नाही कामाकामी, नाही तर काम गोत्यात येतं बरं का. हो, बऱ्याच वेळेला त्यांचं नाही, आम्हाला माहिती आहे, संपला विषय. यांना त्यांचं माहीत करून यांची हानी आहे का त्यांची हानी आहे. म्हणून संत सांगतात एखादे गुण दोष अंगा येते. मग एके ठिकाणी सांगतात संतांची संगती करा, दुसऱ्या वेळेला सांगतात संतांची संगती करू. एक टप्पा. दुसरा टप्पा संतांत सांगतेत की बाबा गर्भवासामध्ये फार दुःख आहे, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. हो, गर्भवासामध्ये काय दुःख, काय साधं आहे का महाराज? तिथं काय महाराज एसी नाही काय नाही, हो नुसता उकाड आहे. आणि तिथं काय नुसती घाण आपल्या कानामध्ये, डोळ्यामध्ये, नाकामध्ये नुसती घाण असते. आणि आपण घाणीमध्ये 9 महिने 9 दिवस 9 महिने कष्टलासी, दहाव्याने प्रसूत झाली. 9 महिने कष्टलासी, दहाव्याने प्रसूत झाली. ताची कर्म जाण तुझे मान अडकली. आयताची कर्म जाण तुझे मान अडकली. दुःखदाये मोकली, दुःखदाये मोकली, पैदे रे मदालसा, कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्मजाड तुझी मान अडकली. येताची कर्मजाड एक विनोद सांगतो. आम्ही
पंढरपूरला दर्शनाला लागलो रांगीला बरं का. आणि एक मला माता माऊली शरीर जाड, तिकून यावं रस्ता होता ना बरं का, ती घुसली, घुसताना घुसली बरं का, पण निघताना काय तिला निघता येईना. आम्हाला ते प्रमाण आठवलं, नुसतं आम्ही दर्शनापर्यंत जाऊस तर नुसतं हसत होतो की विषय की बाबा गर्भवासामध्ये दुःख आहे बरोबर. पण तेच संत पुन्हा सांगतात की आम्हाला गर्भवासामध्ये घाला. आता काय करायचं, तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. दुसरा टप्पा. तिसरा टप्पा असा आहे, संत सांगते तीर्थाला जा, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. संत सांगतात तीर्थाला जा, ज्याच्याकडे पैसा नसल त्यांनी दुसऱ्याला पैसा द्या, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी दुसऱ्याला गरीबाला पैसा द्या आणि त्याला तीर्थाला पाठवा. मोल देऊन या धाडावे तीर्थासी, गेला आला त्यासी अर्ध पुण्य. जर पैसे दिले तो जर तिकडच गेला तरी देखील त्या पैसे देणाऱ्याला अर्ध पुण्य मिळतं. तिसरी गोष्ट संत सांगतात तीर्थाला जा. पुन्हा संत आडवं पुन्हा बोलतात, तीर्था जाऊन या काय त्वा केले, चर्म प्रक्षाळिले वरी वरी, तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. मग संत असं एका बाजूने हे बोलतेत, या बाजूनी हे बोलतेत, मग करायचं काय, याच्यामध्ये तात्पर्य. जसं आता गुण शब्द आहे, मी एकच सांगतो, गुण शब्द आहे. आता महाराज आम्ही तर्कसंग्रह शिकलो, त्याच्यात गुण शब्द म्हणलं की ते शब्द स्पर्श रूप रस गंध तिकडे जोडावं लागतो. किती गुन्हा हा, चतुर्विंशती गुन्हा हा. द्रव्य म्हणल्याच्या नंतर तिकडं पृथ्वी आप तेज वायू हे द्रव्य घ्यावं लागतील. आपल्याकडे द्रव्य म्हणल्याच्या नंतर माल. द्रव्य शब्द तोच आहे, पण आता गुणवान काय भारी वाजवते हा गुण आहे, काय सुंदर पेटी वाजवते हा गुण आहे, काय सुंदर गायन करते हा गायन गुण आहे का नाही प्रत्येकाचा. हो, काय सुंदर व्हिडिओ शूटिंग करते गायन आहे. विठाला 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 हो. आता तर रेडिओ स्टार आलेत बरं का, आतापर्यंत बरं चालू होतं आपलं. हो, या 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 जुने कलाकार आहेत, त्यांना राहुल्या गेलं नाही, जात असणार इकून तिकडं नाही तर तिकून इकडं. हो, पण त्यांना वाटलं आता थांबावं. हो, सुंदर या ठिकाणी त्यांचंही स्वागत. विठाला विठाला तात्पर्य महत्वाचं आहे. जसं संतांच्या वाङ्मयाला समजणं तात्पर्य महत्वाचं आहे. जसं शास्त्रामध्ये शक्य संबंधो लक्षणा, जहद लक्षणा, अजहद लक्षणा, भागत्याग लक्षणा म्हणून शास्त्रामध्ये तात्पर्य. म्हणून तात्पर्य ज्यांना कळालं ते काम सक्सेस झालं. जसं अनेक उदाहरणं आहेत, गंगायाम गोषः, बरेच उदाहरणं आहेत. एक उदाहरण सांगतो. जसं माता माऊल्या तिळ संक्रांतीला वाण द्यायला निघाली. एक माऊली म्हणली महाराज एका मुलीला, मुलीला बोलवलं, म्हणले ठगू काय पुरण वाटून ठेव. ठीक आहे, गेली आई वाण द्यायला आणि आईने पुरण वाटून ठेवायला सांगितलं होतं. राहिलेलं पुरण वाटायला सांगितलं होतं का वाटलेलं वाटायला सांगितलं होतं? हा, इनी जे वाटलेलं होतं का ते राम्या गोम्या चिम्या सगळ्याला वाटून टाकलं. हा, आणि मग महाराज मथारी वाण देऊन आली आणि मथारीने विचारलं पुरण, म्हणले एक शीत सुद्धा शिल्लक ठेवलं नाही, अख्खं वाटून टाकलं. तात्पर्य
तात्पर्य लक्षात आलं. जेवायला बसले. सेंदव मानय हे गेलान घोडान तलवारन तेन घेऊन आला. अरे सेंदव मानय म्हणजे सेंदव म्हणजे मीठ घेऊन ये. सेंदव शब्दाचे घोडाही अर्थ होतो आणि सेंदव शब्दाचा अर्थ मीठ पण होतो. टायमाला तात्पर्य नेमकं आता यांचं तात्पर्य कशात आहे हे महत्वाचं आहे आणि ते समजणं काळाची गरज आहे. एकाने सांगितलं तुझ्या आईचं सोनं झालं. हे गेलं रात्रीला उकरून पाहिलं लाकडं कोळशे हाडं. अरे सोनं झालं याचा अर्थ तुझ्या आईचं मरण सुखाचं झालं. आता ज्ञानोबराच्या अंगणामध्ये सोन्याचा पिंपळ आहे का लाकडाचा आहे? माऊल्या गेल्या नाही आळंदीला गेलत्या एखादा पान आणलं का? हा 7 पीस करायला नाही. मग संतांनी सांगितलं सोन्याचा पिंपळ आहे ते खोटं आहे का? ते खोटं नाही. जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ जयाची द्वारे सोन्याचा जयती द्वारे सोन्याचा पिंपळ जयती द्वारे सोन्याचा पिंपळ बळ रेडा बोले अंगे ऐसे बळ अंगे ऐसे बळ रेडा बोले
त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. तुम्हाला असो मला असो नाही कळलं तरी टाळी वाजवायची. कशामुळं? त्यांना प्रोत्साहन वाढतो मला. हा, प्रोत्साहन देणं आपल्याला कळालं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला संत सांगतात तात्पर्य महत्वाचं आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. मग माऊलीच्या दारामधलं तात्पर्य कळणं गरजेचं आहे. सोनं याचा अर्थ तात्पर्य असा आहे की ज्ञानोबारायाच्या आळंदी नगरीमध्ये सुख विद्यमान महाराज त्या ठिकाणी नांदताय. देव सुद्धा तिथं आले. नामामने देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया. तिथं सुख आहे आणि म्हणून तात्पर्य अभंगाचं गळणं गरजेचं आहे. अनेक वाङ्मय आहे पण प्रत्येक वाङ्मयाचं तात्पर्य कशामध्ये आहे हे कळणं गरजेचं आहे. ज्यांना तात्पर्य कळालं आणि मग ज्यांना तात्पर्य कळालं ते अनुभूतीपर्यंत जातात. आणि अनुभूती आली की संत महात्मे प्रत्येक जी ज्या गोष्टीची अनुभूती आली ती झाकून ठेवत नाहीत. आपल्याला संसारातला अनुभव आला आपण झाकून ठेवतो. कसं काय? आता काही काही अनुभव नुसते सांगायचे असतात. मेडिकलवाले जे जे कोर्स करतात ते डॉक्टर लोक तुम्हाला मेडिकल देतात लिहून का घेतात? मेडिकलवाला तुम्हाला गोळ्या देतो का खातो? देतो, खात नाही. विषाचा अनुभव घेऊ नये कोणाला सांगूही नाही, घेऊ नये ते कोणाला सांगू नये. आणि संसारातला अनुभव जर कोणी स्वयंपाक करता माता माऊलीने जर राग राग भांडणं झाले बोलता बोलता आणि माता माऊलीने जर उलथनं फेकून हाणलं आणि बोट जर तुटलं आणि जर एकादशीला कार्यक्रमाला आले आणि तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही काय सांगता? हे दरवाजा लोटता लोटता चेंगरलं. उलथनं फेकून हाणलं सांगत नाही. पण संत महात्मे आलेला अनुभव जगाला सांगतात. अनुभव आले अंगा ते या जगात तसे तुका म्हणे चाखूनी सांगे मज अनुभव आहे अंगी सेवितो हारस वाटितो आणि का. तुकोबारायांना जो अनुभव आला तो सांगितला. ज्ञानोबारायांना नामदेव महाराजांना निळोबारायांना जो जो अनुभव आला तो सांगितला. तसं ज्ञानोबारायांना जो संसाराच्या संबंधाने अनुभव आला तो ज्ञानोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रगट. आजी संसार चपल झाला गे माय. 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 रेखियेले पाय सांगतात माझा संसार सुफळ झाला. महाराज ज्ञानोबारायांचं बोलणं कितपत युक्तिसंगत आहे. महाराज ज्ञानोबाराय म्हणतात माझा संसार सुफळ झाला. कसं काय हो? ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की महाराज संसारामध्ये सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैसे सुखनिद्रा अंथरून इंगळाच्या. एका बाजीवर गादी टाकली त्या बाजीवर ढेकणं इंगळ्या मच्छर आणि कशी झोपिलो. तिथं मच्छरदाणी सुद्धा नव्हती, पंखा नाही, एसी नाही, ढेकणं आणि इंगळ्या. झोपील का? नाही. मग जर संसार तुम्हीच सांगता महाराज याला फळ नाही, या फळना चुंबिता, याला काहीच नाही, जर तुम्हीच तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिता आणि तुम्ही पुन्हा सांगता की संसार कसा आहे, माझा संसार सुफळ झाला, कसं काय तुम्ही बोला लागले? आणि वास्तविक पाहता संसारात सुख नावाची वस्तू नाही. आहे का? दुःखालयम संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. संसार दुःख मूळ विश्रांती
मूळ जे आहे ते दुःख रूप आहे. एकाने काय केलं महाराज, उदाहरण म्हणून सांगतो. लिंबाच्या झाडाची ताटी होती त्याच्याकडे. त्याचा मित्र महाराज कारखानदार होता. त्या कारखानदाराचा आणि त्याचा संवाद झाला आणि ते म्हणले आपण लिंबाच्या झाडाच्या लिंबुळ्या गोड करू. पण त्या कशा गोड होतील? ते म्हणलं माझ्याकडं साखर कमी नाहीये, मी तुला साखरेचे ट्रकच्या ट्रक पाठवतो. प्रत्येक झाडाला 10 ते 20 पोते टाकायचे. 10 ते 20 पोते जीसीपीने आळं करायचं. आमचे उत्तम भाऊ वरकटे यांच्याकडे जीसीपी म्हणले, त्यांची बोलून घ्या. आणि त्यांनी मग ते महाराज आळे करायचे. आळे करून महाराज 10-10, 20-20 पोते टाकले. टाकल्याच्या नंतर त्या साखरेचं पाणी झालं आणि त्या पाणी झाल्याच्या नंतर त्या मुळ्यामध्ये ते पाणी प्रवेशित झालं. त्या मुळ्याच्या माध्यमातून झाडामध्ये संचारित झालं. पाहता पाहता शाखा प्रफुल्लित झाल्या, फुलोरा आला आणि लिंबुळ्या हिरव्या गार नंतर अशा निबर झाल्या. निबर झाल्याच्या नंतर कालांतराने पिवळ्या झाल्या आणि पिवळ्या झाल्याच्या नंतर महाराज त्याचं उद्घाटन ठेवलं. खासदार, आमदार, मोठमोठे पदाधिकारी, रेबीन कापण्यात आली आणि त्या प्रत्येक वाटीमध्ये लिंबुळ्या खायला दिल्या. कशा आहेत त्या लिंबुळ्या? कशा आहेत? निंबाची या झाडा साखरेची आळे, निंबाची या झाडा साखरेची लिंबाची या झाडा साखरेचे आळे, बेज तैसे फळे येते तया. जसं बी आहे तसंच त्याला फळ येणार. जसं संसाराचा मूळ जर दुःख मूळ आहे तर महाराज संसार सुखाचा कसा? संसार 2 अंगाने. जसं रावणाचा संसार संपन्न होता आणि संतांचा संसार सुफळ होता. फरक आहे. संपन्न असणं म्हणजे 80,000 पत्न्या, प्रत्येकीची चप्पल वेगळी, प्रत्येकीची नाटी वेगळी, अलंकार वेगळे, कंगवे वेगळे, पावडरचे डब्बे वेगळे, नखपालिश वेगळी, होठपालिश वेगळी, काजळ वेगळं, किती किती आणावं लागायचं. पण तरी तो कंटाळला नाही. इतकं वैभव होतं त्याच्याकडं. संपन्न संसार होता हिरण्यकश्यपूचा. आणि संतांचा संसार पाहिला तर आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर धाके. काय होतं संताकडं? ज्ञानोबराकडे जर पाहिलं तर महाराज फुटकं भांड सुद्धा नव्हतं. नरोटी होती नारळाची पाणी पिण्याकरता, काहीच नव्हतं. भांड म्हणून ज्ञानोबराकडे काही नव्हतं. असाच ज्ञानोबराचा संसार. आणि मग कशी संगती लागणार ज्ञानोबरांची आणि संपन्न संसारवाल्याची? सुपळ कस काय झाला बघता. 2-3 आपण गोष्टीवर विचार करू. भजन करा विठ्ठल. मुळात आपण संसार कशाला समजतो? आपल्यामध्ये सर्वसामान्य व्याख्या ही आहे की ज्यांनी लग्न केलं तो संसारी. पण तुकोबारायांना जर विचारलं तर तुकोबाराय म्हणतात तसं नाही. जो वरी नाही निरसिला देह तो वरी अवघे संसारिक. शंकराचार्यांना जर विचारलं तर शंकराचार्य म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरण, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजी. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे,
आता मी पुसून करतो सुंदर. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे, नित्य व्हावे भजे. शंकराचार्य सांगतात की जन्म आणि मरण याला खरं समजणं बर का हा संसार आहे. ज्ञानोबरायांनी याच्या पुढची व्याख्या केली. ज्ञानोबराय म्हणतात आगा उपजने आणि निमने यया साच जे मानने. जन्माला येणं आणि मरण याला जे खरं समजतात ते संसार येत, आणि जे खोटं समजतात त्यांचा संसार सुफळ झाला. लटिका संसार सर्व हा लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार हरिवीन. ज्यांनी या संसारामध्ये हरीला ओळखलं, संसाराचे नटखट धंदे समजून घेतले, त्याचा संसार सुफळ झाला. ज्ञानोबरायांना विचारलं हे सगळं तुम्ही कोणाच्या आधारामध्ये केलं. देखियले पाय विठोबाचे तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. म्हणून ज्ञानोबरायांना विचारलं मग आता संसारातलं तुम्हाला काय पाहिजे, बंगला देऊ, गाडी देऊ, घोडी देऊ, काय पाहिजे तुम्हाला. ज्ञानोबरायांनी सांगितलं मला काही लागत नाही, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग विठोबा. ज्ञानोबरायांनी सांगितलं महाराज बस, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. पांडुरंगाशिवाय मला कोणीही नको. का नको बरं म्हणले असे आता वेळ पण झालाय आणि मग लवकर सांगा ऐक. हा ज्ञानोबरायांनी त्या साधकाला सांगितलं की बाबा असे मी कोणाचंही ऐकत नाही, कारण मी कच्च्या कानाचा नाही, मी पक्क्या कानाचा आहे आणि पक्क्या गुरुचा शिष्य आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. आणि माझ्या गुरुने सांगितलेलं आहे की सगळ्याला विसरलं तरी चालल, पण बाप रखुमा देवीवरला विसरायचं नाहीये. म्हणून मला तोच पाहिजे, माझ्या गुरुनी मला दिलेली आज्ञा आहे आणि त्याच्यामुळं मी बाप रखुमा देवीवरला विसरत नाही. शेवटी म्हणा बाप रखुमा देवीवरून विसंबे सर्वा. 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 सांगतात बाप रखुमा देवीवरून नविसंबे सर्वथा. हे सांगितलं मला निवृत्तीने तत्वता सांगितले. निवृत्तीने तत्वता सांगितले बाप रखुमा देवीवरून नविसंबे.
त्यांना विसरू नका. म्हणून या ठिकाणी आज श्री संत कुलभूषण नगदनारायण महाराज यांची पुण्यतिथी, हा सोहळा पण होता आजचा. आणि आज गुरु शिष्यांच्या दरबारामध्ये सेवा करण्याचा योग, माऊलीचाही दरबार आहे, गुरुवर्य वैकुंठवासी निगमानंद बाबांचाही दरबार आहे. आणि त्यांचे परमशिष्य परमपूज्य परम आदरणीय गुरुवर्य विश्वंभर बाबा शास्त्री बाबा देखील या ठिकाणी विराजमान आहेत. म्हणून त्यांचे परमाणू, त्यांचे विचार या परिसरामध्ये गुंजत आहेत. जीवनभर वेदांताचा अभ्यास, वेदांताचे विचार, वेदांताचं शिक्षण ते देत आले. आणि त्यांच्याच मार्गाने परमपूज्य परम आदरणीय आमचे गुरुबंधू उद्धवजी महाराज शास्त्री तेच वेदांताचे पाठ घेत आहेत. आता सुंदर या ठिकाणी जे 7 दिवस भागवत सांगितलं, त्यावेळेला उत्तम बुद्धी होती परीक्षितीकडे, उत्तम श्रोता होते. आपल्याकडं तशी काही उत्तम बुद्धी नाही. याच्यामुळं महाराजांनी प्रत्येक श्लोकाचा पदापदाचा अर्थ तुम्हाला कळावा. आणि म्हणून आता सर्वांनी या ठिकाणी तुम्ही येत आहात, फक्त त्याच्या समाप्तीची वाट पाहू नका, नाही तर कधी संपतं कधी संपत, त्याचा आनंद घ्या. नाही तर पुढीची उकरी लाभनेने बाबा म्हणत असतात. ती कोंबडी पुढंच उकरती, मागं बघतच नाही. तसं नाही, ह्याचा लाभ घ्यायचा, आनंद घ्यायचा. आणि महाराज सुंदर भागवत म्हणजे काय साधं नाही आहे. भागवतमध्ये भगवान व्यासांनी स्वतः प्रतिपादन केलेले त्याचे सुंदर वक्तायत. आणि महाराजसुद्धा सुंदर सांगतायत. रोज 2 घंटे चिंतन होतं आहे. याच्यापेक्षा अमृत तुम्हाला कुठं मिळणार आहे? कुठं मिळत नाही महाराज. आणि सुंदर सगळे माता माऊल्या, पुरुषवर्ग उपस्थित, सर्व गुणीजन मंडळी, आमचे श्री हरी भक्तपरायण संगीत विशारद असणारे रेडिओ स्टार आमचे हरिकिसनजी महाराज देवकर, हे देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी आले. नाशिकेत अण्णा आहेत, भाऊसाहेब महाराज आहेत, सतीश महाराज आहेत, सगळेच आता पखवादे आहेत, तिकून बालगोपाल आहेत, सोपदार आहेत, सगळे माळेवाडीची कंपनी, परिसरातील सर्वच, नारायणवाडी, जोडवाडी, सगळेच कंपनी या ठिकाणी विराजमान आहेत. माझी सेवा संपलेली. जाता जाता ठळक बातम्या देतो, आहे का नाही? हो, 1 मेला यात्रा निघणार आहे संध्याकाळी. 1 मेला संध्याकाळी निघणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी भरूचला पोहोचणार आहेत. 2 तारखेला संध्याकाळी गिरनारला पोहोचणार. 3 तारखेला दर्शन होणार गिरनारचं. 3 तारखेला तिथंच थांबणार. 4ला सोरटी सोमनाथ, सुदामपुरी, मूळ द्वारका करून द्वारकेला जाणार. 4ला संध्याकाळी 5, 6, 7 3 दिवस द्वारकेमध्ये सप्ताह करणार. आणि तिथलं साईट सीन वगैरे करून रात्रीला 7ला बसणार. 8ला सकाळी मातृगयेश्वर पिंडदान आदी सगळे करणार. कारण 2 गया येतात, एक पितृगया काशीच्या तिकडे आणि मातृगया ही इकडं आहे, त्याला सिद्धपूर म्हणतात. ते करून गांधीनगर म्हणजे अहमदाबादला अक्षरधाम करून संध्याकाळी डाकोरला 8 तारखेला आपण मुक्कामाला राहणार. 9 तारखेला कुबेर भंडारी, हे डाकोरचं दर्शन, कुबेर भंडारी, गरुडेश्वर, स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे सुंदर नर्मदेच्या तटावर त्यांनी उभारलेला आहे, त्याची पाहणी होईल. ते काय दर्शनीय नाही, ते पर्यटन स्थळ आहे. त्याच्यानंतर नीलकंठ पोईचा म्हणून आहे, सुंदर स्वामीनारायणाचं मंदिर नर्मदेच्या काठावर आहे. त्याचं दर्शन झालं तर त्या दिवशी आपण निघणार आहे, नाहीतर मुक्काम करणार. जर तरचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर वेरूळला येणार. वेरूळच्या लेण्या, भगवान कृष्णेश्वराचं दर्शन, तिथून पैठण करून संस्थानवर येणार आहे. 9 ते 10 किंवा 11, 10 ते 11 दिवसाचा प्रवास आहे. ज्यांना यायचं असेल ते येऊ शकतात. पहिले ट्रेनचं ठरलं होतं, पण ट्रेन मिळणं. मुंबईला जाऊस तर गुजरातमध्ये जातो. खर्च माझा असो किंवा तुमचा असो, कोणाचा तरी खर्च व्हायला लागला ना, त्याच्यामुळं तो केलं नाही. स्लीपर कोच गाड्या आहेत. इथूनच संस्थांवरून आपण बसणार आहोत आणि पुन्हा संस्थांवरच आपण येणार आहोत. ज्यांना यायचं असेल ते संपर्क करू शकतात. झालेली सेवा गुरुवर्य स्वामी निगमानंद बाबांच्या चरणी, विश्वंभर बाबांच्या चरणी, श्री संत कुलभूषण नगदनारायण महाराजांच्या चरणी, पांडुरंगाच्या माऊलीच्या चरणी, भगवान बाबांच्या सद्गुरू वामन भाऊ महाराज, ब्रह्मनाथाच्या मच्छिंद्रनाथाच्या चरणी सेवा समर्पित करतो. वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठोबा फीस 12,000, त्याच्यात बदल नाही, 12,000च आहे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. कोणे वेणे वाकुडे बुद्धरे
रे करा क्षमाप राज महाराज तुम्ही हा नाही उच्चारिला अधिकार न आपुला करा क्षमाप राज महाराज तुम्ही तुका मने ज्ञानेश्वरा राखा